या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीने। अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही तर तिला थेट गोळ्या घातल्याचे पुरावे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। अवनीला गोळ्या घातल्यानंतर 2 वन अधिकाऱ्यांमध्ये झालेलं फोनवरील संभाषणातून अवनीला आधी गोळ्या घातल्या गेल्या नंतर बेशुद्ध करण्याचं डार्ट तिच्या मृतदेहावर लावल्याचंही पुढे येतंय। ऑडिओ क्लिपमध्ये वेटरनरी डॉक्टर्सच्या हवाल्याने वनाधिकारी ही माहिती एकमेकांना देतात। वन विभागाकडून अवनी वाघिणीने वन विभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्याने तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जातंय। नाला के ऊपर वो लाइट जलने की बैठे थे, जैसे आया लाइट ऑन किया और गोली मार दिया। इन लोग ट्रैंगुलर कुछ किया नहीं है ना वो लोग आ जाएंगे वो पीएम रिपोर्ट में जो भी है। ठीक है, अभी बच्चे मिल जाने से वही बेटर है। हाँ वो ट्राई कर रहे हैं। ठीक है, चलिए ओके, थैंक यू। ऐसे ये लोग नाला के ऊपर वो लाइट जलने की बैठे थे, जैसे आया लाइट ऑन किया और गोली मार दिया। इन लोग ट्रैंगुलर कुछ किया नहीं है ना वो लोग आ जाएंगे वो पीएम रिपोर्ट में जो भी है। ठीक है, अभी बच्चे मिल जाने से वही बेटर है। हाँ वो ट्राई कर रहे हैं। ठीक है, चलिए ओके, थैंक यू। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण, यापूर्वी अधिकाऱ्यांनी इव्हन वनमंत्र्यांनी असा दावा केला, अशी माहिती दिली, त्यांनी असं म्हटलं पत्रकार परिषद घेऊन की तिला पहिल्यांदा डार्ट मारण्यात आला, म्हणजे बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन मारण्यात आलं, पण ती पलटली वन अधिकाऱ्यांवरती, मग नाईलाजाने तिला गोळ्या घालण्यात आल्या। पण इथं वास्तव वेगळंच समोर येत आहे। या ऑडिओ क्लिपमधनं काय सिद्ध होतं? विशाल, आपण पाहू शकतो सुप्रीम कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये स्पेशल असं म्हटलं होतं विशेष पद्धतीनं की पहिले या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न व्हावा, जर तिनं हल्ला केला तर तिला गोळ्या घालण्यात यावं। याही ठिकाणी असंच झालं, तिनं पहिले हल्ला केला, नंतर आम्ही तिला गोळ्या घातल्या आणि हा सगळा बनाव दाखवण्यासाठी तिच्या मृतदेहावरती एक डार्ट चिपकवण्यात आला। हा जेव्हा फोटो सर्वात आधी आला, अवनीला गोळ्या घातल्यानंतर जो पहिला फोटो आला, तो फोटो पाहिल्यानंतरच अनेक लोकांनी सांगितलं, वन्यजीव अभ्यासकांनी सांगितलं की हा डार्ट मृतदेहाला लावण्यात आलेला आहे, जिवंत प्राण्याला असा डार्ट लागला जाऊ शकत नाही। हा जो ऑडिओ आपल्या हाती लागलेला आहे, हा या ऑडिओवरून हे स्पष्टपणे सिद्ध होतं आणि हे 2 वनाधिकारी स्पष्टपणे बोलतायत याच्यामध्ये की त्या वाघिणीला थेट गोळ्या घालण्यात आल्या। नंतर सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, यानंतर कुठलाही या प्रमाणे वाद निर्माण होऊ नये म्हणून तो डार्ट जो आहे बेशुद्ध करण्याचा तो नंतर चिपकवण्यात आला। हे संभाषण फार मोठं आहे। या संपूर्ण संभाषणामध्ये ही जी व्यक्ती आहे, 2 व्यक्ती जे आहे, या 2 व्यक्ती या घटनेनंतर बोलत आहेत आणि हे यातली ही जी व्यक्ती जी बोलते पहिली व्यक्ती, ही व्यक्ती सांगते आहे, नाराजी व्यक्त करते आहे की या वाघिणीला पहिले बेशुद्ध करायला पाहिजे होतं, पण या लोकांनी काय बेशुद्ध केल्याने तिला थेट गोळ्या घातल्या आहे। सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे की पहिले तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न व्हावा, नंतर तिला गोळ्या जर तिने हल्ला केला की तर तिला गोळ्या घातल्या जाऊ शकतात। पण या ठिकाणी थेट गोळ्या घातल्यामुळे सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला आहे त्या ठिकाणी अवमान सुद्धा झालेला आहे। त्यामुळे जगभरामध्ये जवळपास 168 संस्थांनी अवनीला वाचवण्यासाठी आणि अवनी गेल्यावर सुद्धा प्रार्थना केली, आंदोलन केलं, निषेध केलं, पण आता या ठिकाणी अवनीला थेट गोळ्या घालण्यात आल्या। तिला वाचवण्यासाठी, तिला पकडण्यासाठी, बेशुद्ध करण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही आणि शाफत अली खान जो वादग्रस्त शिकारी आहे, त्याचा मुलगा असगर अली खान यानं या गोळ्या चालवल्या आणि फक्त विरोध मिळवण्यासाठी आणि शिकारी असल्याचं दाखवण्यासाठी आणि एका वाघाला ठार मारण्यासाठी संपूर्ण हे प्रकरण झालेलं आहे। हे या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पुढे येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय आणि त्या ठिकाणी काय झालं होतं या संदर्भात चौकशी केली जाईल असं कालच जाहीर केलं आहे। त्यामुळे आता हे जे ऑडिओ क्लिप आहे, या ऑडिओ क्लिप नंतर मोठी माहिती या संदर्भात पुढे येणार आहे आणि अवनीला थेट गोळ्या मारण्यात आल्या, तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला नाही, हे या ऑडिओतून स्पष्टपणे क्लिअर होत आहे। प्रवीण, जो पहिला अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याशी बोलतोय, त्याला तो माहिती देतोय, नाराजी व्यक्त करतोय की अवनीला थेट गोळ्याच घालण्यात आल्या, पहिले तिला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन द्यायला हवं होतं किंवा त्याबद्दल डार्ट तिच्यावरती फायर होणं आवश्यक होतं। हा अधिकारी त्या मोहिमेमध्ये सहभागी होता किंवा तो प्रत्यक्षदर्शी या घटनेचा?
विशाल, ज्या व्यक्तीनं हे संपूर्ण प्रकरण, हे संपूर्ण ऑडिओ आपल्याला दिला आहे, त्या व्यक्तीचं नाव न सांगण्याच्या अटीवरती तो ऑडिओ आपल्यापर्यंत आला आहे आणि त्या व्यक्तीचा हेतू हा ऑडिओ न्यूज 18 लोकमतला देण्यामागचा एवढाच आहे की एका वाघाचा अत्यंत निर्घुणपणे म्हणजे राज्य सरकारनंच खून केला आहे. त्यामुळे ही व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती व्यथित झाली आणि ज्या व्यक्तीनं हा ऑडिओ दिला आहे ती व्यक्ती सुद्धा वन खात्यामध्ये काम करते आणि हे दोन जे लोक बोलत आहेत, हे दोन लोक सुद्धा वन विभागाशी संबंधित आहे आणि यातली एक व्यक्ती त्या मोहिमेमध्ये होती आणि ही मोहीम झाल्यानंतर म्हणजे शहाबत अली खानच्या मुलानं ज्यानं गोळी घातली असगर अली खाननं, तेव्हा त्यानं ही मोहीम फत्ते केल्यानंतर तिथे नंतर हा फोन झालेला आहे आणि या फोनमध्ये जी व्यक्ती बोलते ती व्यक्ती या संपूर्ण मोहिमेमध्ये होती आणि त्याच व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली आहे. या ऑडिओ क्लिपवरनं, म्हणजे हे जे फोनवरचं संभाषण आपल्या हाती आलेलं आहे, ऑडिओ क्लिप जी आपल्या हाती आलेली आहे, त्यावरनं वन अधिकारी किंवा वन विभाग मंत्र्यांच्या मार्फत जो दावा करत होतं की वाघिणीने पहिले हल्ला केला, मग तिला डाट मारण्यात आला, हा दावा खोटा आहे? विशाल, या ऑडिओ क्लिपमधला एक शब्द फार महत्त्वाचा आहे की जे काही संभाषण या संपूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये होतं आहे त्यातला शेवटचा शब्द असा आहे की पोस्टमार्टम में सारी चीजें जो है वो बाहर आएगी. त्यामुळे आता पोस्टमार्टम हे व्यवस्थित झालं आहे, इन कॅमेरा झाला आहे. जरी ते व्यवस्थित झालं नसल्याचा आरोप होत असला तरी ते इन कॅमेरा झालेला आहे. त्यामुळे कोणाला जर आक्षेप असतील तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहे. त्यामुळे ही जी व्यक्ती बोलते या फोनमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या संभाषणामध्ये म्हटलं आहे की जो भी इन लोगों ने किया है वो पोस्टमार्टम में बाहर आएगा. त्यामुळे पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये आणखी जे रिपोर्ट्स येणार आहे यासोबत पोस्टमार्टम सोबत विसेरा वगैरे, त्या रिपोर्टमध्ये सुद्धा या गोष्टी पुढे येणार आहे की अवनीला थेट आधी गोळ्या घालण्यात आला, तिचा मृत्यू हा गोळी शरीरात विष गेल्यामुळं झाल्याचं जर आलं तर हे सिद्ध होणार आहे की अवनीला आधी गोळ्या घातल्या गेल्या, तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाले नाही. पण न्यूज 18 लोकमतनं जे ऑडिओ क्लिप आता दाखवली आहे ती ऑडिओ क्लिप हे सिद्ध करते की वनाधिकारीच म्हणतायत की तिला आधी गोळ्या घातल्या, नंतर तिला बेशुद्ध केल्याचं नाटक करण्यासाठी डार्ट तिच्या मृतदेहावर लावण्यात आला. या वनाधिकाऱ्यांच्या या संभाषणातलं एक वाक्य जसं तू सांगितलंस की पोस्टमॉर्टम मधनं सगळं पुढे येईल. अर्थात आता या ऑडिओ क्लिप नंतर सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती PM रिपोर्टची. हा PM रिपोर्ट केव्हा येईल? विशाल, बहुधा आज उद्यामध्ये म्हणजे जेव्हा या पद्धतीनं वन्यजीव, वाघ खास करून बिबट्या वाघ जेव्हा अशा पद्धतीनं ठार होतो किंवा वाद निर्माण होतो तेव्हा पोस्टमॉर्टम केलं जातं. पण अद्यापर्यंत काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. या विसेऱ्यासाठी सुद्धा पार्ट्स जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहे आणि उरलेले पार्ट्स जे शरीर जे आहे ते त्यावरती आपण पाहू शकतो अंत्यसंस्कार झाले त्या दिवशीच. आता विसेरा आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही आहे, तो बहुधा येऊ शकतो आज उद्यामध्ये. पण आता तो रिपोर्ट जाहीर करतात का थेट यासाठी वन्यजीवींना कोर्टात जावं लागतं. पण आता हा वाद काही या ठिकाणी थांबलेला नाही आहे. हा वाद आणखी आता या ऑडिओ क्लिपमुळे वन अधिकारीच म्हणतायत की वाघिणीला आधी गोळ्या घालण्यात आल्या, तिला बेशुद्ध करण्याचा कुठलाही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट अत्यंत आवश्यक आहे, तो जाहीर करणं. पण आता वन विभाग तो केव्हा जाहीर करतं हाही पुन्हा एक नवीन प्रश्न आहे. आता या क्षणाला जर आपण न्यूज 18 लोकमत बघत असाल तर एक महत्त्वाचा खुलासा आपण बघतोय. T1 वाघिणी अर्थात अवनी वाघिणीच्या सगळ्या प्रकरणाला घेऊन एक ऑडिओ क्लिप समोर येते. संभाषण आहे हे फोनवरचं आणि या संभाषणात दोन वन अधिकारी एकमेकाशी काय बोलतायत आपण पुन्हा एकदा हे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करू. हे संभाषण ऐकूयात. यामध्ये या वन अधिकाऱ्यांमध्ये दोघांमध्ये काय बोलणं झालंय आणि ही एक्सक्लुझिव्हली ही क्लिप जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. ऐसे ये लोग नाला के ऊपर वो लाइट जलने के लगे थे, जैसे आया लाइट ऑन किया और गोली मार दिया. इन लोग ट्रैंकुलर कुछ किया नहीं है ना वो लोग आ जाएंगे वो PM रिपोर्ट में जो भी है. ठीक है, अभी बच्चे मिल जाने से वही बेटर है. हाँ, वो ट्राई कर रहे हैं. ठीक है, चलो, थैंक यू. जिरील बानाईत आहेत. जिरील, तुम्ही ऐकताय ही ऑडिओ क्लिप आणि या ऑडिओ क्लिप मधनं काय समोर येतंय बघा. समोरचा अधिकारी सांगतोय की जसा लाईट चालू केला तसा त्या वाघिणीवरती फायर करण्यात आला, गोळी घालण्यात आली. या वाघिणीला तिला बेशुद्ध करण्याचा देखील प्रयत्न झालेला नव्हता. या विषयाला घेऊन आपण याचिका दाखल केली होती. आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? देखिए, ये बात एकदम जाहिर है, वायलेशंस तो हुए ही है. ये सिर्फ मैन्युफैक्चर कर दिया गया है या फैब्रिकेट किया गया है एविडेंसेस कि उसको डांट किया था. ये सच्चाई अभी और बाहर आएगी जब PM रिपोर्ट की पूरी जांच होगी और एक स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम अगर इसको जांच करती है तो ये सब चीजें बाहर आएगी और इसमें वन मंत्री और जितने भी कर्मचारी इसमें इन्वॉल्व है इनको कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए.
क्योंकि वो एक माँ को सीधे मार दिया गया है। एज अ मेडिकल प्रोफेशन मुझे पता है कि ट्रैंकुलाइजेशन इज नॉट अ इजी जॉब, और ये एक शिकारी या फिर वन कर्मचारी नहीं कर सकते। इसके लिए वाइल्ड लाइफ बायोलॉजिस्ट चाहिए, वेटेरियंस चाहिए। इवन नेशनल टाइगर कंजर्वेशन अथॉरिटी के जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स है उसमें लिखा हुआ है कि दिस कैन नॉट बी कैरिड आउट बाय एनी ले पर्सन। जिरील मैं आपको जिरील मी तुम्हाला थांबवतोय, आपल्याबरोबर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। मुनगंटीवार साहेब, एक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली ज्यात 2 वन अधिकाऱ्यांमधलं संभाषण आहे। यामध्ये पहिला वनाधिकारी थेट दुसऱ्या वनाधिकाऱ्याला असं सांगतोय की जसा लाईट चालू केला वाघीण दिसली तर त्याला गोळी घालण्यात आली। ही क्लिप आम्ही तुम्हाला ऐकवतोय, त्यानंतर आपण प्रश्न घेऊयात। ही क्लिप आपण पहिल्यांदा ऐकूयात। ऐसे ये लोग नाला के ऊपर वो लाइट जलने के बैठे थे, जैसे आया लाइट ऑन किया और गोली मार दिया। इन लोग ट्रैंकुलर कुछ किया नहीं है ना वो लोग आ जाएंगे वो पीएम रिपोर्ट में जो भी है। ठीक है, अभी बच्चे मिल जाने से वही बेटर है। हाँ, वो ट्राई कर रहे हैं। ठीक है, थैंक यू। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत। मुनगंटीवारजी, 2 अधिकाऱ्यांमधलं हे संभाषण आहे। वन विभागाचे हे अधिकारी आहेत। पहिला अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला असं सांगतोय की जसा लाईट चालू केला तसं या वाघिणीवरती गोळी झाडण्यात आली, तिला बेशुद्ध करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न झाला नाही आणि अर्थात हे पीएम रिपोर्ट मधनं समोर येईलच असं तू सांगतोय। काय म्हणणं याबद्दल? आपण तर दावा केला होता की तिला पहिल्यांदा डार्ट मारण्यात आला आणि मग गोळी झाडण्यात आली। सुधीर मुनगंटीवारजी, आपल्याला माझा आवाज येतोय? कदाचित आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण एक महत्त्वाचा खुलासा होताना दिसतोय। या सगळ्या विषयाला घेऊन खुद्द मनेका गांधींनी देखील नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्या राष्ट्रीय प्राण्याला असं कोणी मारू शकतं का, अशा पद्धतीने त्याची हत्या केली जाऊ शकते का, असं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। यावरती खुद्द वनमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचा खुलासा त्यांनी केला होता। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत। सुधीर मुनगंटीवारची ही क्लिप आपण ऐकली, आपल्याच खात्यातले अधिकारी, त्या दोघांमधले संभाषण आहे ज्यामध्ये पहिला अधिकारी असं थेट सांगतोय की लाईट चालू केला आणि थेट या वाघिणीला गोळी झाडण्यात आली, तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला नव्हता। काय म्हणणं आहे आपलं? नाही, हे कोण अधिकारी आहे? जरा मला नावं सांगितलीत तर मी त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकेल। कारण माझ्या असं लक्षात आलं की काही लोक मुद्दाम काही फॅब्रिकेटेड गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय, काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करताय। 13 मृत्यू झाल्यानंतर सुद्धा वाघिणीचा मृत्यू झाला याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून वनकर्मचाऱ्याचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताय। जर तुम्ही मला ते कोण वन अधिकारी यांची नावं सांगितली तर मला निश्चितपणे त्या संदर्भात पुन्हा चौकशीचे आदेश देऊन सत्य माहिती घेता येईल। पण साधारणतः जो सकृतदर्शनी अहवाल वनमंत्री म्हणून माझ्याकडे या घटनेचा पूर्ण आला आहे, त्या अहवालामध्ये कुठेही अशा पद्धतीचा उल्लेख नाही। वन कर्मचारी त्या वाघिणीचे शत्रू असू शकत नाही। आता यामध्ये काही लोक जर फॅब्रिकेटेड करण्याचा प्रयत्न करत असेल तर वनमंत्री म्हणून मी पूर्ण चौकशी करण्याच्या पुन्हा एक सूचना देईल। या अगोदरचा एक रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे की ज्या रेकॉर्डमध्ये हमला करण्यात आला आणि हमला करण्यात आल्यानंतर त्यांनी शूट केलं, ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये ज्या मर्यादेमध्ये या संदर्भातली कार्यवाही करण्याच्या सूचना होत्या त्या दृष्टीने हे काम केलं आहे। आता या संदर्भात तुमच्याकडे कोणती क्लिप केली, ही खरी आहे का, फॅब्रिकेटेड आहे का? जेव्हा काही लोकांच्या लक्षात आलं की सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतरही पण सुधीर मुनगंटीवारजी, ही क्लिप जर खरी ठरली, ही जर क्लिप खरी आहे, हे संभाषण जर खरे 2 अधिकाऱ्यांमधलं, तर आपण कारवाई करणार का? तर कारवाई होईल ना, 100% कारवाई होईल। आणि मी कालपासून एकदा नव्हे 100दा सांगितलं की 5 सुप्रीम कोर्टाच्या जजची सुद्धा तुम्ही नियुक्ती केली पाहिजे। हा जर आंतरराष्ट्रीय इतका महत्त्वाचा प्रश्न आहे, एकीकडे 13 परिवारातल्या 13 लोकांचा मृत्यू झाला, आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला, त्यांच्या मुलांची चिंता, वाघाची चिंता, वाघाच्या पिल्ल्याची चिंता, सर्वांची चिंता आमच्या वनविभागाच्या माध्यमातून केल्या जाते। ती वाघीण ही काही शत्रू नव्हती। मग उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी परवा स्वतः जाऊन वाघिणीला मारलं, हे उचित आहे का? नाही, ही सगळी पार्श्वभूमी ठाऊक आहे, पण या क्लिपची चौकशी आपण कराल का? या क्लिपची चौकशी आपण कराल?
नुसतं क्लिपचीच नाही, मी तर सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी सांगतोय. म्हणजे नुसतं क्लिपची चौकशी करून नाही, मी तर हे म्हणतोय की पूर्णच प्रकरणाची चौकशी ही केली पाहिजे. आम्ही तर आमच्या पद्धतीने करतोच आहे, पण सुप्रीम कोर्टाचे जज नियुक्त करावी. यामुळे अडचण असण्याचं कारण नाही, कारण तो वाघ कोणाचा शत्रू आहे नेमकं असं तर कुठेही कारण नाही. नाही मुनगंटीवारजी, जे घडलंय हे वास्तव सांगण्यासाठी जर ते अधिकारी समोर आले तर त्या अधिकाऱ्यांना आपण संरक्षण देणार का? 1001%. आणि जे चुकीचं असेल त्यांच्यावरही कारवाई होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात जी ऑडिओ क्लिप समोर येते त्या ऑडिओ क्लिपच्या बाबतीत त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं, जर यात तथ्य असेल, हे जर खरं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, त्याची चौकशी केली जाईल आणि जर अधिकारी याबद्दलचं वास्तव समोर सांगण्यासाठी, हे वास्तव सांगण्यासाठी म्हणून जर समोर येत असतील तर त्यांना संरक्षण देखील दिलं जाईल. पण हा एक धक्कादायक खुलासा आपण बघतोय T1 वाघिणी अर्थात अवनी वाघिणीच्या संदर्भातला. हा खुलासा जो आहे या ऑडिओ क्लिपमधून होताना दिसतोय. 2 वन अधिकाऱ्यांमधलं हे संभाषण आहे. आपल्याबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्यासोबत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जी, एक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये एक वन अधिकारी दुसरा वन अधिकाऱ्याला सांगतोय की T1 वाघिणीला म्हणजे अर्थात अवनी वाघिणीला थेट गोळी घालण्यात आली, तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नव्हता. काय म्हणणं आहे आपल्याबद्दल? खरं म्हणजे या वाघिणीबद्दल तर स्थानिक लोकांच्या मध्ये प्रचंड दहशत होती आणि मात्र त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला. परंतु याच्यामध्ये ज्या प्रोटोकॉल जो फॉलो व्हायला पाहिजे होता त्याचं मात्र सरासर उल्लंघन झाल्याचं वन अधिकाऱ्यांकडून किंवा तो जो काही तथाकथित जो शूटर आहे त्याच्याकडून झालेला आहे. आणि मग सरकार एका बाजूला खुलासा करतं की आम्ही सूचना दिल्या होत्या, आणि आता ज्यावेळी ऑडिओ क्लिप समोर येते की ज्याच्यामध्ये थेट गोळी घालण्याचं काम कोणी त्या शूटरने केलेलं आहे, मला असं वाटतं की मुळातच हे वन खात्याचं अपयश आहे की ज्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागली आणि त्यामुळे सगळे प्रोटोकॉल धाब्यावर बसून तुम्ही थेट त्या वाघिणीला मारण्याचं कर्तव्यभारी करून दाखवतायत. आता काल मुख्यमंत्री म्हटलं आम्ही चौकशी करू, आज वनमंत्री म्हणता आम्ही याची चौकशी करू. पण मला असं वाटतं की सरकारच्या मधला त्यांच्या विशेष करून वन विभागातला जो अवमेळ आहे त्यातून हे स्पष्टपणे या विभागाची अकार्यक्षमता आणि त्यांच्या केवळ निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने हा प्रकार घडलेला आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, वनाधिकारी निलंबित होतील, परंतु आता या सगळ्या प्रकारची जबाबदारी खुद्द वनमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. या प्रकरणात एक नवीन खुलासा झाल्याचं आपण बघतो. आता हे बघायचं की ही ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून समोर आल्यानंतर याबद्दल पुढे काय चौकशी केली जाते, कशा पद्धतीने कारवाई केली जाते, जर यात तथ्य आहेत तर. अधिक माहिती आपण याबद्दलचं घेत राहणार आहोत, अपडेटही आपण घेत राहणार आहोत. ब्रेकनंतर बघूया, तळकोकण आणि गोव्यात नरकासुराच्या पुतळ्याचं दहन करून दिवाळीचं स्वागत करण्याची परंपरा आहे. दक्षिण गोव्याच्या अनेक भागात रात्री 12 वाजता अशा प्रकारे मुख्य चौकातून नरकासुराच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. चांगल्याचा वाईटावर विजय हा संदेश यातून दिला जात असल्याचं गोवेकर सांगतात. दक्षिण गोव्यातल्या अनेक भागात अशा प्रकारे दिवाळीचा जल्लोष केला जातो. अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही तर तिला थेट गोळ्याच घातल्या गेल्या याचे पुरावे आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत. अवनीला गोळ्या घातल्यानंतर 2 वनाधिकाऱ्यांमध्ये जे संभाषण झालं, फोनवर जे संभाषण झालं, त्यातून अवनीला आधी गोळ्या घातल्या गेल्या, नंतर बेशुद्ध करण्याचे डाट तिच्या मृतदेहावर लावल्याचं सुद्धा पुढे येत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये वेटरनरी डॉक्टर्सच्या हवाल्यानं वनाधिकारी ही माहिती एकमेकांना देत आहेत. वन विभागाकडून अवनी वाघिणीनं वन विभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्यानं तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात आहे. ऐसे ये लोग नाला के ऊपर वो लाइट जलने की बैठे थे, जैसे आया लाइट ऑन किया और गोली मार दिया. इन लोग ट्रैंकुलर कुछ किया नहीं है. ना वो लोग आ जाएंगे, वो पीएम रिपोर्ट में जो भी है. ठीक है, अभी बच्चे मिल जाने से वही बेटर है. हाँ, वो ट्राई कर रहे हैं. ठीक है, चलो ओके, थैंक यू. दरम्यान अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. नाही, कोण अधिकारी आहे, जरा मला नावं सांगितलीत तर मी त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकेल. कारण माझ्या असं लक्षात आलं की काही लोक मुद्दाम काही फॅब्रिकेटेड गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय, काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करताय.
13 मृत्यू झाल्यानंतर सुद्धा वाघिणीचा मृत्यू झाला याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून वन कर्मचाऱ्याचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताय. जर तुम्ही मग ते कोण वन अधिकारी यांची नावं सांगितली तर मग निश्चितपणे त्या संदर्भात पुन्हा चौकशीचे आदेश देऊन सत्य माहिती घेता येईल. पण साधारणतः जो सकृतदर्शनी अहवाल वनमंत्री म्हणून माझ्याकडे या घटनेचा पूर्ण आला आहे त्या अहवालामध्ये कुठेही अशा पद्धतीचा उल्लेख नाही. वन कर्मचारी त्या वाघिणीचे शत्रू असू शकत नाही. आता यामध्ये काही लोक जर फॅब्रिकेटेड करण्याचा प्रयत्न करत असेल तर वनमंत्री म्हणून मी पूर्ण चौकशी करण्याच्या पुन्हा एक सूचना देईल. या अगोदरचा एक रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे की ज्या रेकॉर्डमध्ये हमला करण्यात आला आणि हमला करण्यात आल्यानंतर त्यांनी शूट केलं, ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये ज्या मर्यादेमध्ये या संदर्भातली कार्यवाही करण्याच्या सूचना होत्या त्या दृष्टीने हे काम केलं आहे. आता या संदर्भात तुमच्याकडे कोणती क्लिप केली, ही खरी आहे का, फॅब्रिकेटेड आहे का? जेव्हा काही लोकांच्या लक्षात आलं की सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतरही पण सुधीर मुनगंटीवारजी ही क्लिप जर खरी ठरली, ही जर क्लिप खरी आहे, हे संभाषण जर खरे दोन अधिकाऱ्यांमधलं, तर आपण कारवाई करणार का? तर कारवाई होईल ना, 100% कारवाई होईल. आणि मी कालपासून एकदा नव्हे 100दा सांगितलं की 5 सुप्रीम कोर्टाच्या जजची सुद्धा तुम्ही नियुक्ती केली पाहिजे. हा जर आंतरराष्ट्रीय इतका महत्वाचा प्रश्न आहे, एकीकडे 13 परिवारातल्या 13 लोकांचा मृत्यू झाला, आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला, त्यांच्या मुलांची चिंता, वाघाची चिंता, वाघाच्या पिल्ल्याची चिंता, सर्वांची चिंता आमच्या वनविभागाच्या माध्यमातून केल्या जाते. ती वाघीण ही काही शत्रू नव्हती. मग उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी परवा स्वतः जाऊन वाघिणीला मारलं, हे उचित आहे का? नाही, ही सगळी पार्श्वभूमी ठाऊक आहे, पण या क्लिपची चौकशी आपण कराल का? या क्लिपची चौकशी आपण कराल? या नुसतं क्लिपचीच नाही, मी तर सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी सांगतोय. म्हणजे नुसतं क्लिपची चौकशी करून नाही, मी तर हे म्हणतोय की पूर्णच प्रकरणाची चौकशी ही केली पाहिजे. आम्ही तर आमच्या पद्धतीने करतोच आहे, पण सुप्रीम कोर्टाचे जज नियुक्त करावी. बरं, अडचण असण्याचं कारण नाही, कारण तो वाघ कोणाचा शत्रू आहे नेमकं असं तर कुठेही कारण नाही. नाही, मुनगंटीवारजी, जे घडलंय वास्तव सांगण्यासाठी जर ते अधिकारी समोर आले तर त्या अधिकाऱ्यांना आपण संरक्षण देणार का? 1001%. आणि जे चुकीचं असेल त्यांच्यावरही कारवाई होईल. आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहे थेट नागपूरहून. प्रवीण, अत्यंत धक्कादायक ही सगळी माहिती उघड होताना दिसते. हे वनाधिकारी नेमके कोण आहेत, त्यांची नावं समजू शकली आहे का, आणखी काय काय त्यांच्या खुलाशातून समोर येत आहे? आणि आता वनमंत्र्यांनी स्वतः संपूर्ण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचेच आदेश दिलेत. प्रवीण, तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय? प्रवीणपर्यंत आवाज पोहोचू शकत नाही आमचे प्रतिनिधी, पण अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे ही. आणि वारंवार आक्षेप घेतला जात होता, अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावर संशय घेतला जात होता, आणि आता ही ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली. आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत. पण पुढची बातमी आहे नाशिकमधली. नाशिक शहरातला तारवाला सिग्नल हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय, कारण इथे दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसते. तारवाला सिग्नलवर आज पुन्हा 1 तासाच्या अंतरावर 2 अपघात झालेले आहेत. 2 दुचाकीस्वार एका 4चाकी वाहनाला जाऊन थेट धडकले. एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. या दोन्ही अपघातात 2 जण जखमी झाले. ते दोन्ही अपघात सीसीटीव्हीत कैद झालेत. सिग्नलवर इथे स्पीड ब्रेकर नाहीये किंवा इतर काही महत्त्वाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या देखील करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. प्रशांत, नाशिक खूप गर्दीचं शहर बनत चाललंय, अशा वेळेला कोणत्याही उपाययोजना इथे होताना दिसत नाहीयेत का? हा अगदी रहदारीचा चौक आहे का? इथे सुरक्षिततेसाठी कोणी पोलीस किंवा वाहतुकीच्या इतर कोणतेही उपाय नाहीयेत का? की नक्कीच, म्हणजे की हा अत्यंत महत्वाचा आणखीन रहदारीचा चौक आहे. आणखीन याच ठिकाणी अशा प्रकारचा अनागोंदी कारभार समोर येतोय. इथे वाहतूक यंत्रणा आहे, सिग्नल यंत्रणा आहे, पण ती फक्त नावाला आहे. अक्षरशः ती फक्त बंद असते. आणि याचमुळे अनेक वेळा स्थानिक मागे लागून सुद्धा कोणताही उपाययोजना होत नाहीये. लोक परेशान आहेत. यामुळे आणखीन अपघातांची मालिका रोजच होते. तारवाला चौक खरं तर आपण बघितलं ना तर आपण काल सुद्धा झालेल्या अपघातामध्ये हेवी वाहनं जी आहेत त्या हेवी वाहनांना शहरी भागामध्ये परवानगी नसते.
आणखी त्याच ठिकाणी हेवी वाहनांचा सुद्धा काल अपघात झाला काळी पिवळीला. आज आपण बघतोय की अशा प्रकारे 2 अपघात सलग झाले आणि या ठिकाणी अक्षरशः दोघेही जण गंभीर आहे, आयुष्याशी झगडत आहे. म्हणजे हे कशा प्रकारचं कायद्याचं साम्राज्य आहे. वाहतूक विभाग एवढा कसं काय दुर्लक्ष करतो. पोलिसांकडे सातत्याने मागणी करूनही ते दुर्लक्ष का करतात. लोक मरायची रोज वाट बघणार का, असे अनेक प्रश्न आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा नाहीये, नुसता सिग्नल असून उपयोग नाहीये, तर सिग्नल हा जिवंत असला पाहिजे. वाहतूक पोलीस या ठिकाणी परमनंट असला पाहिजे. आणखी याचमुळे कारवाला चौक हा अक्षरशः मृत्यूचा सापळा झालेला आहे. अनेक वेळा आरडाओरडा करून सुद्धा उपयोग होत नाही. ही खेदाची गोष्ट. नक्कीच प्रशांत, इथे खूप ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, कारण अत्यंत भीषण अपघात इथं होत आहेत. जीवावर बेतणाऱ्या नाशिककरांच्या अपघात इथं होत आहेत. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत, सातत्यानं पाठपुरावा करत राहणार आहोत. पुढची एक देशातली महत्त्वाची घडामोड आहे. राम मंदिर बांधण्यावरून देशातले राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झालेत. या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेपासून होणार आहे. या शोभायात्रेचा समारोप रामकथा पार्कमध्ये होणार आहे. इथल्या कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ रामाची भव्य दिव्य मूर्ती साकारण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. आज नरक चतुर्दशी आहे आणि याच निमित्तानं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवरच थेट टीका केली आहे. या चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परंपरेप्रमाणे अंगाला तेल लावून अभ्यंग स्नानाची तयारी करताना दिसतात आणि या दरम्यान एक जण येऊन त्यांना साहेब अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय, पाठवू का असं म्हणतोय. तर दुसरीकडे या चित्रामध्येच मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली सुद्धा दाखवण्यात आली आहे. पूर्वी दूरदर्शनवर ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये पु ल देशपांडे आणि सुहासिनी मुळगावकर शास्त्रीय संगीताची मेजवानी द्यायचे. रसिकांच्या मनात आजही त्यांचे कार्यक्रम लक्षात आहेत. याचं कारण त्यातला दर्जा आणि मेहनत. त्याच सूरमयी दिवाळीच्या परंपरेला आदर्श मानून न्यूज 18 लोकमत तुमच्यासाठी घेऊन येतोय स्वरोत्सव. अभिजात शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत हा आपला अनमोल ठेवा आहे. दिवाळीचा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी दिव्यांच्या रोषणाई सोबतच ही स्वरांची रोषणाई तुम्हाला निश्चितच आवडेल. आणि यावर्षीचं खास आकर्षण आहेत पंडित संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, प्रसाद आव्हाड आणि आर्या आंबेकर. दररोज सकाळी 10 वाजता, दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका स्वरोत्सव, फक्त न्यूज 18 लोकमतवर. धावे मान तुझे चरण देखनी, तुझे चरण देखनी, तुझे चरण देखनी, तुझे चरण देखनी. भाग गे क्षीण गेला, भाग गे क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे. आणि आज संध्याकाळी 5 वाजता ही सुरेल मैफिल पाहायला तुम्ही विसरू नका. एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या हेडलाईन्स पाहूयात. अवनी वाघिणीला आधी गोळ्या घातल्या, बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही. न्यूज 18 लोकमतच्या हाती वनाधिकाऱ्यांचं संभाषण. तर अवनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश. नाशिकचा तारवाला चौक बनलाय मृत्यूचा सापळा. सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक. कोलकाता विमानतळावर ईडीची कारवाई. दिवाळी म्हणजे दीपावली, म्हणजे अंधारावर प्रकाशानं केलेली मात. या दिवाळीमध्ये कारागृहाच्या भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्याही जीवनात काही काळ का होईना पण आनंद देण्याचा प्रयत्न वाशिममध्ये करण्यात आलाय. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि रेडिओ वत्सगुल यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कैद्यांसोबत वर्दीतल्या पोलिसांनी सुद्धा या कार्यक्रमाचा अगदी मनसोक्त आनंद लुटला. तर दिवाळीनिमित्त पुण्यात अण्णाभाऊ साठे सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्या गायिकेनं आज पुणेकरांची पहाट अगदी सुरेल झाली. सांगलीमध्ये विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच झालाय. ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाटक आज अस्तंगत होणारी कला होतीये, पण ही काळजी करणारी बाब आहे अशी चिंता मोहन आगाशे यांनी व्यक्त केली आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सांगलीतल्या भावे नाट्य मंदिरामध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या नवीन युगामध्ये जिथे डिजिटल मीडियाचं प्रस्ताव इतकं वाढलेलं आहे, त्यामुळे नवीन जबाबदारी नाटक व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांवर येणार आहे. ती अशी येणार आहे की लोकांना व्हर्च्युअल जगातनं काढून परत पाय जमिनीवर आणून आपल्या जगात आणायचं. म्हणजे जिवंत माणसांनी केलेलं नाटक बघण्यासाठी त्यांनी रंगभूमीवर यावं. सगळीकडेच दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. आज नरक चतुर्दशी आणि याच निमित्तानं पिंपरी चिंचवडमधल्या राजमुद्रा ग्रुपच्या वतीनं स्वर पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संत गजानन महाराज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक आनंद भाटे, ऋषिकेश रानडे, योगिता गोडबोले, अभिलाषा चिल्लम या गायकांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर केली. संत गजानन महाराज मंदिरामध्ये हा कार्यक्रम सादर झाला. प्रत्येकाने ओळखला पाहिजे. आजकाल अंगण निघून गेली. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बेवरे चांदरी. माझे माहेर पंढरी आहे बेवरे चांदरी. आणि याबरोबरच आपण या बातमीपत्रात इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडी आणि दिवाळीचं हे रंगीबेरंगी वातावरण आम्ही तुमच्यापर्यंत असंच पोहोचवत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.